युहानाला झालेले प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 1 मराठी. युहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 1. युहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 1. प्रस्तावना व सलाम. प्रस्तावना व सलाम. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याने आपला दूत पाठवून निजदास योहान ह्याला कळविले, जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शविण्याकरता त्याला हे परमेश्वरापासून प्राप्त झाले. त्याने परमेश्वराचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आसियातील 7 मंडळ्यास योहानाकडून जो आहे, होता व येणार त्याचपासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे त्याचपासून, आणि विश्वासू साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा शांती ही असोत. जो आपल्यावर प्रीती करतो त्याने स्वरुधिराने आम्हाला आपल्या पातकापासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य, आपल्या परमेश्वर पित्यासाठी याजक असे केले. त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे ऊर बडवून घेतील. असे होणार. आमेन. प्रभू परमेश्वर जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधारी, तो म्हणतो, मी अल्फा व ओमेगा आहे. मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. मी योहान हा तुमचा बंधू आणि येशूमध्ये जे संकट, राज्य व धीर त्यांचा भागीदार, परमेश्वराचे वचन व येशू विषयीची साक्ष यामुळे पात्म नावाच्या बेटावर होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, स्मुर्ना, पर्गम, थुवतीरा, सार्दिस, फिलडेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठीव. मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते, आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे असलेली तीक्ष्ण दुधारी तरवार होती, आणि त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो, तरी पहा, युगानयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मज्जळ आहेत. यास्तव जे तू पाहिले जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया त्यांचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळाचे परमेश्वर दूत आहेत, आणि त्या 7 समया
या 7 मंडळ्या आहेत. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2 मराठी. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2. युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 2. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत. जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची तू परीक्षा घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नामामुळे तू दुःख सोशिले आहे आणि तू थकला नाहीस, हेही मला ठाऊक आहे. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. नाहीतर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढीन. तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष तू करतोस. त्यांचा द्वेष मीही करतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला परमेश्वराच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सहन करावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू रहा, म्हणजे मी तुला जीवनी मुगट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे, तो असे म्हणतो, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन असे तेथे राहतोस. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा तुझ्यापुढे, म्हणजे सैतान राहतो तेथे जिवे मारला गेला. त्याच्या दिवसातही तू मजवरील विश्वास नाकारला नाही. तथापि मला तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे आहे. त्या ह्या की तेथे तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. त्याने बालकाला इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करणे हे अडखळण ठेवण्यास शिकवले. त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाइतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारेही लोक आहेत. यास्त पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने त्याचबरोबर लढेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले आहे. तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणाला ठाऊक नाही. थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुवतीरा येथील मंडळीच्या दूतास लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय
सोन पितळेसारखे आहेत, असा परमेश्वराचा पुत्र म्हणतो, तुझी कृत्ये, प्रीती, विश्वास, सेवा व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत, हेही मला ठाऊक आहे. तरी मला तुला दोष देणे आहे, तो असा की जी इजबेल नामे स्त्री आपल्याला संदेष्ट्री म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास माझ्या दासास शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणात खिळलेली अशी करीन, आणि तिचबरोबर जार कर्म करणाऱ्या लोकास तिच्या कृत्यांविषयी त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळास मरीने जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मने व अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्याप्रमाणे देईन. थुअतिरा येथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाही, ज्यास सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन, आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करील. मी त्याला प्रभाततारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 3. सार्दिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. सार्दिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ परमेश्वराचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. तू जागृत हो, आणि जे मृतवत होऊन राहिले आहेत ते स्थिर कर, कारण तुझी कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाहीत. यास्तव तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव व पश्चाताप कर, कारण जागृत न झालास तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझवर येईन हे तुला कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. फिलाडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलाडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडीत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझपुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व
जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधी बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या परमेश्वराचे नाम, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरूशलेम, माझ्या परमेश्वराचे नगर याचे नाम आणि माझे नवे नाम लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो परमेश्वराच्या दृष्टीचे अधिकरण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असता तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोंबट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा नागडा आहेस, हे तुला कळत नाही. याकरता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे, म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रीती करतो तितक्याला त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करतो. यास्त आस्था धर आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो मजबरोबर जेवील. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 4. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 4. स्वर्गाचा साक्षात्कार. स्वर्गाचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती मजबरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवीन. इतक्यात मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले आहे आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला तो दिसण्यात यास्फे व सार्दी या रत्नासारखा आहे. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य आहेत. राजासनासभोवती 24 आसने आहेत आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्र परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले ते 24 वडील बसलेले आहेत, असे दृष्टीस पडले. राजासनाच्या आतून विजा, वाणी व गर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. त्या परमेश्वराचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे. आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे प्राणी आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्ह्यासारखा, तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा आहे. त्या 4ही प्राण्याला प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरुण व पंखाखालील डोळ्यांनी भरलेले आहेत आणि पवित्र, पवित्र, पवित्र जो होता, आहे व येतो, तो प्रभू परमेश्वर सत्ताधारी,
हे म्हणण्यास ते रात्रंदिवस थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानयुग जिवंत आहे, याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्मरण करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानयुग जिवंत त्याला दंडवत घालतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू, आमच्या परमेश्वरा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत, असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 5. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 5. परमेश्वराच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. परमेश्वराच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोठ लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकांची एक गुंढाळी मी पाहिली. आणि पुस्तकाचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे, असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान परमेश्वर दूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास समर्थ नव्हता. हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला. तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले परमेश्वराचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाच्या जवळ वीणा व धुपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. ते नवे गीत गातात. ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधिला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या परमेश्वरासाठी विकत घेतले आहेत. आमच्या परमेश्वरासाठी त्यास राज्य व याजक असं केलं आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्या सभोवती बहुत स्वर्गदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती ह्याचा स्वीकार करण्यास योग्य आहे. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव व सत्ता ही युगानुयुग असोत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळींनी पाया पडून दंडवत केला. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 6. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 6. शिक्के फोडण्यात आले. शिक्के फोडण्यात आले. मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले, तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्याचवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला होता. तो जिंकीत व जिंकावयास निघाला. त्याने दुसरा शिक्का फोडला.
तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला. तो अग्निस्वर्ण होता आणि त्याचवर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तरवार दिलेली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. तेव्हा मी तिसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. मग मी पाहिले, तो काळा घोडा आणि त्याचवर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याच्या हातात तागडी होती आणि 4 प्राण्यांच्या मधून निघालेल्या वाणीसारखी वाणी मी ऐकली. ती अशी: पावल्याला शेरभर गहू आणि पावल्याला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस याची हानी करू नको. त्याने चौथा शिक्का फोडला. तेव्हा मी चौथ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. मग मी पाहिले, तो फिक्का घोडा आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू त्याच्या मागून अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर दिला होता. त्याने 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे परमेश्वराच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभू, जो तू पवित्र व सत्य आहेस, तो तू न्यायनिवाडा करीत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जनांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस. हे किती वेळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा. त्याने 6वा शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले, तो मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंढाळावे तसे आकाश गुंढाळून जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून सरकून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकात लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल? योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 7. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 7. 144 हजारांवर शिक्का. 144 हजारांवर शिक्का. त्यानंतर मी 4 परमेश्वरदूतास पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीच्या 4 वाऱ्यास धरून ठेवित होते. मी दुसरा एक परमेश्वरदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ सदाजीवी परमेश्वराचा शिक्का होता. ज्या 4 परमेश्वरदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे सोपवले होते, त्यास तो मोठ्याने म्हणाला, आमच्या परमेश्वराचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का करण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 144 हजारांवर शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशापैकी 12 हजारांवर शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12 हजारांवर, गाद वंशापैकी 12 हजारांवर
आशेर वंशापैकी 12,000 नफ्ताली वंशापैकी 12,000 मनश्शे वंशापैकी 12,000 शिमोन वंशापैकी 12,000 लेवी वंशापैकी 12,000 इस्साखार वंशापैकी 12,000 जुबलून वंशापैकी 12,000 योसेफ वंशापैकी 12,000 बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का झाला. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजणी करणे शक्य नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च वाणीने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वराचा व कोकऱ्याचा तारणाबद्दल महिमा हो. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवते सर्व परमेश्वरदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून परमेश्वराला दंडवत घालून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानयुग आमच्या परमेश्वराची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? मी त्याला म्हणालो, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते परमेश्वराच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्याचवर आपला मंडप करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तान्हेलेही होणार नाहीत. त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ त्यास नेईल आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. द रेव्हलेशन. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 8. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 8. 7 करण्यांचा नाद होणे. 7 करण्यांचा नाद होणे. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासापर्यंत निवांत झाले. तेव्हा परमेश्वरासमोर उभे राहणारे 7 परमेश्वर दूत मी पाहिले. त्यास 7 करणे दिले होते. मग दुसरा एक स्वर्गदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासह राजा सणासमोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरता त्याचजवळ तो धूप पुष्कळ दिला होता. परमेश्वरदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनासह परमेश्वरासमोर वर चढला. तेव्हा परमेश्वरदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. तो गर्जना, वाणी, विजा व भूकंप ही झाली. मग ज्या 7 परमेश्वर दूतांजवळ 7 करणे दिले होते ते वाजविण्यास ते सिद्ध झाले. पहिल्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला तो रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला तो अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले. समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले आणि समुद्राच्या उत्पत्तीतील तृतीयांश प्राणी मरण पावले.
तसेच तृतीयांश तारवांचा नाश झाला. तिसऱ्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला, तो मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या तृतीयांशावर व पाण्याच्या झऱ्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडुदवना आणि पाण्याच्या तृतीयांशाचा कडुदवना झाला. आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ मेली, कारण ते कडू झाले होते. चौथ्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला. तो स्वर्गाचा तृतीयांश, चंद्राचा तृतीयांश व ताऱ्यांचा तृतीयांश याजवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश पडू नये म्हणून असे झाले. मी पाहिले, तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 परमेश्वरदूत कर्णा वाजविणार आहेत, त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या जनांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 9. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 9. 5व्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला, तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली दिली होती. त्याने अगाध कूप उघडला. तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला, आणि कुपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती दिली होती. त्यास असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का नाही, त्यास मात्र करावा. त्यास जीवे मारण्याचे त्याचकडे सोपविले नव्हते, तर मात्र 5 महिने पीडा देण्याचे सोपविले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू मनुष्याला नांगी मारतो तेव्हा होणाऱ्या पीडेसारखा होता. त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील, तरी तो त्यास मिळणार नाही. मरावयाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्याचपासून दूर पळेल. त्या टोळांचा आकार लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांच्या आकारासारखा होता. त्यांच्या डोक्यावर सोन्यासारखे दिसणारे मुकुट होते, आणि त्यांचे तोंडवळे माणसांच्या तोंडवळ्यासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे होते, आणि त्यांचे दात सिंहांच्या दातासारखे होते. त्यास उरस्त्राणे होती. ती लोखंडी उरस्त्राणासारखी दिसत होती, आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत, आणि मनुष्यास 5 महिने उपद्रव करण्याची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगाध कुपाचा दूत हा त्याचवर राजा आहे. इब्री भाषेमध्ये त्याचे नाव अबद्दोन आणि हेलनी भाषेतले त्याचे नाव अपुल्वोन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला. पहा, यानंतर आणखी 2 अनर्थ येणार आहेत. नंतर 6व्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला, तो परमेश्वरासमोरील सुवर्णवेदीच्या शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या परमेश्वरदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेल्या 4 परमेश्वरदूतांना मोकळं कर. तेव्हा मनुष्यांपैकी तृतीयांश मनुष्य जीवे मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे 4 परमेश्वरदूत मोकळे झाले. स्वारांच्या सैन्यांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मी पाहिले. त्यास अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगाची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती, आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.
त्यांच्या तोंडातून निघणारे अग्नी, धूर व गंधक या 3 पिडांमुळे तृतीयांश मनुष्य जीवे मारली गेली. त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व त्यांच्या शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यास डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात. त्या पिडांनी जीवे न मारल्या गेलेल्या अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूते व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही, अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ती यांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्मे व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 10. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 10. बलवान दूत व लहानसे पुस्तक. बलवान दूत व लहानसे पुस्तक. मी दुसरा एक बलवान परमेश्वर दूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या हाती उघडलेले एक लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला व तो सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 गर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या परमेश्वर दूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर करून, जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिजवर जे आहे ते आणि समुद्र व त्यात जे आहे ते उत्पन्न केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. तर 7व्या परमेश्वरदूताची वाणी होईल. त्या दिवसात, म्हणजे तो परमेश्वर दूत कर्णा वाजविण्याच्या लागात असेल, तेव्हा परमेश्वराने आपले दास संदेष्टे यास सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती मजबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या परमेश्वर दूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या परमेश्वर दूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडात मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी परमेश्वर दूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडात मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, बहुत लोक, राष्ट्रे, भाषा व राज्ये याचविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 11. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 11. 2 साक्षीदार. 2 साक्षीदार. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, परमेश्वराचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते विदेशी लोकास दिले आहे आणि विदेशी लोक पवित्र नगर 42 महिने तुडवतील. माझे 2 साक्षी यास मी नेमून ठेवीन. ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे 2 जैतून झाडे व 2 समया ही ते आहेत. त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याने याचप्रमाणे जीवे मारले जावे.
त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयास त्यास अधिकार दिला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही अधिकार त्यास आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अगाध कुपातून वर येणारे श्वापद त्याचबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारील आणि दृष्टांत रूपाने सदोम, मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले होते, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील. त्यांची प्रेते लोक, वंश, भाषा व राष्ट्रे यापैकी तेथे असलेले इसम 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत. त्यावरून पृथ्वीवर राहणारे जन आनंद व उत्सव करतील व एकमेकास भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्या जनास पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसांनंतर जीवनाचा आत्मा परमेश्वरापासून येऊन त्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इथे वर या. मग ते मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. तेव्हा त्यांचे वैरी त्यास पाहत होते. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 मनुष्ये ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले. दुसरा अनर्थ होऊन गेला. पहा, तिसरा अनर्थ लवकरच येत आहे. 7वा कर्णा. 7व्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला तर स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करील. तेव्हा परमेश्वरासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून परमेश्वराला दंडवत घालून म्हणाले, हे प्रभू परमेश्वरा, हे सर्व सत्ताधारी, जो तू आहेस व होतास, तू आपले महान सामर्थ्य हाती घेऊन राज्यारूढ झालास, म्हणून आम्ही तुझे आभार प्रदर्शन करतो. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली. तुझ्या क्रोधाची वेळ आली. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा स्वर्गातले परमेश्वराचे मंदिर उघडले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, भिन्न भिन्न वाणी, गर्जना, भूमिकंप आणि मोठ्या गारांची वृष्टीही झाली. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 12. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 12. स्त्री व अजगर यांचा साक्षात्कार. स्त्री व अजगर यांचा साक्षात्कार. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. एक स्त्री दिसली. ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेना घेऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तृतीयांश ओढला जाऊन तो पृथ्वीवर पडला आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. इतक्यात ती स्त्री पुत्र प्रसवली.
सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असे पुत्रसंतान प्रसवली. ते तिचे मूल परमेश्वराकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून परमेश्वराने तयार केलेली तिची जागा होती. जेव्हा स्वर्गात युद्ध झाले, मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणी आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या परमेश्वराचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या परमेश्वरासमोर रात्रंदिवस त्याचवर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकिले आणि त्याचवर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. यास्तव स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो, उत्सव करा. पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढला आहे. कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरून तुम्हाकडे गेला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो असे पाहून अजगराने जी स्त्री पुत्रसंतान प्रसवली होती तिचा पाठलाग केला. त्या स्त्रीने आपल्या ठिकाणी रानात उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे 1 काळ, 2 काळ व अर्धकाळ सर्पापासून सुरक्षित राहून तिचे पोषण व्हावयाचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून त्या सर्पाने तिच्या मागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडिला. परंतु स्त्रीला भूमी सहाय्य झाली. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयीची साक्ष पटविणारे असे तिच्या संतानापैकी बाकीचे लोक याचबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 13. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 13. श्वापदाचा साक्षात्कार. श्वापदाचा साक्षात्कार. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर परमेश्वर निंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. त्याच्या डोक्यापैकी एक डोके मरण येईसा घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले. तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला होता म्हणून त्यांनी अजगराला दंडवत घातला आणि ते श्वापदाला दंडवत घालताना म्हणाले, या श्वापदासारखा कोण आहे? याच्याबरोबर कोणाच्याने लढवेल? त्याला मोठमोठ्या व परमेश्वर निंदक गोष्टी बोलणारे तोंड दिले होते व 42 महिने त्याला आपले काम चालविण्याचा अधिकार दिला होता. त्याने परमेश्वराविरुद्ध निंदा करण्यास म्हणजे त्याचे नाम, त्याचा मंडप व
स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडिले. पवित्र जनांबरोबर लढण्याचे व त्यास जिंकण्याचे कार्य त्याचकडे सोपविले होते आणि सर्व वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर अधिकार त्याला दिला होता. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ज्या कोणाला कान आहे तो ऐको. कैदेत जावयाचा तो कैदेत जातो. कोणी कोणास तलवारीने जीवे मारेल तर त्याला तलवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकरासारखे 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. हे पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिजवर राहणाऱ्या जनांनी नमन करावे असे करते. ते मोठी चिन्हे करते. मनुष्यासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याकडे सोपविले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्या जनास ठकविते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असून जिवंत राहिलेल्या श्वापदाप्रित्यर्थ मूर्ती करावयास पृथ्वीवर राहणाऱ्या जनास ते सांगते. या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालावयाचे त्याच्या हाती दिले होते, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावे, असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्यावर ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, तिच्याशिवाय कोणाला विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते करते. हे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून मनुष्याचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 आहे. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 14. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 14. कोकरा व उद्धार पावलेले यांचा साक्षात्कार. कोकरा व उद्धार पावलेले यांचा साक्षात्कार. नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले असे 140,000 लोक होते. आणि बहुत जलप्रवाहाच्या शब्दासारखी व मोठ्या गर्जनेच्या शब्दासारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय विणाकरी आपल्या विणा वाजवित आहे अशी होती. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील याजसमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक याचशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते आहेत. ते परमेश्वरासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहेत. 3 स्वर्गदूतांचा साक्षात्कार. 3 स्वर्गदूतांचा साक्षात्कार. नंतर मी दुसरा एक स्वर्गदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण
त्याची न्यायनिवाडा करावयाची घटका आली आहे, ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला नमन करा. त्या परमेश्वर दूतामागून दुसरा परमेश्वर दूत येऊन म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला. त्यांच्या मागून तिसरा स्वर्गदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही परमेश्वराच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला व त्याचा कोपरूपी द्राक्षरस पिईल. आणि पवित्र स्वर्गदूतांसमक्ष व कोकऱ्यासमक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानयुग वर येतो. आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्राम मिळत नाही. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्रजन यांचा धीर यावरून दिसून येतो. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यास विसावा मिळेल. त्यांची कृत्ये त्याचबरोबर जातील. हंगाम व पृथ्वीची कापणी, हंगाम व पृथ्वीची कापणी. नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला पुरुषाच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा दुसरा एक परमेश्वर दूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषास उच्चवाणीने म्हणाला, तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग दुसरा एक परमेश्वर दूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक परमेश्वर दूत वेदीजवळून बाहेर निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्चवाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षांचे घड तोडून घे. तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत. तेव्हा त्या परमेश्वर दूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षांचे घड तोडून परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 15. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 15. 7 वाट्या आणि पिढा यांचा साक्षात्कार. 7 वाट्या आणि पिढा यांचा साक्षात्कार. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 परमेश्वर दूत दृष्टीस पडले. या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे परमेश्वराचा क्रोध पूर्ण झाला. मग जसा काय अग्निमिश्रित काचेचा समुद्र असे काही माझ्या दृष्टीस पडले. त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळविणारे लोक हातात परमेश्वराच्या विणा घेऊन उभे राहिलेले दृष्टीस पडले. ते परमेश्वराचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वरा, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपती,
तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र असा काय तो तूच एक आहेस आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्र येऊन तुझ्या समोर नमन करतील. नंतर मी पाहिले तो साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे 7 पिढा घेतलेले ते 7 परमेश्वर दूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानयुग जिवंत असणाऱ्या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 परमेश्वरदूतास दिल्या. तेव्हा परमेश्वराचे तेज व पराक्रम यापासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 परमेश्वरदूतांच्या 7 पिढा संपेपर्यंत कोणाच्यानेही मंदिरात जाववले नाही. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 16. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 16. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 परमेश्वर दूतास म्हणाली, जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तो त्या श्वापदाची खून धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणारे लोक यावर वाईट व दुष्ट रोगांची धाड पडली. दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली. तेव्हा तो मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि समुद्रातील सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे यात ओतली. तो ती रक्तमय झाली. तेव्हा मी जलाच्या परमेश्वरदूताला असे बोलताना ऐकले, जो तू आहेस व होतास, जो तू पवित्र, त्या तू असा न्यायनिवाडा केला, म्हणून तू धन्यवान आहेस. यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यास रक्त प्यावयास लावले आहे. ह्यास ते पात्र आहेत. नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, हो, हे सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वरा, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली. त्याकडे अग्नीच्या योगे मनुष्यांना करपून टाकण्याचे सोपवले होते. मनुष्ये कडक उन्हाने करपून गेली. तेव्हा त्या पिढांवर ज्याला अधिकार आहे त्या परमेश्वराच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली. तो त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी दुःखामुळे आपल्या जिभा चाखल्या. आपल्या वेदनांमुळे, आपल्या व्रणांमुळे त्यांनी स्वर्गाच्या परमेश्वराची निंदा केली आणि आपल्या कर्मांचा पश्चाताप केला नाही. 6व्या दूताने आपली वाटी फरात महानदावर ओतली. तो सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. नंतर मी बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना पाहिले. ते चिन्हे करणारे भूतांचे आत्मे आहेत. ते संपूर्ण जगातील राजास, सत्ताधारी परमेश्वराच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र कराव्यास त्याचकडे बाहेर जातात. पहा, मी चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकास दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो तो धन्य. त्यांनी त्यास इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. 7व्या दूताने आपली वाटी अंतराळात ओतली. तो मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा, ध्वनी व गर्जना झाल्या. शिवाय मोठा भूमिकंप झाला.
तो इतका की पृथ्वीवर मनुष्य झाल्यापासून इतका मोठा कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले. राष्ट्रांची नगरे कोसळली आणि त्याने आपल्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला तिला द्यावा म्हणून परमेश्वरासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात आले. सर्व बेटे पळून गेली आणि डोंगरांचा थांग नाहीसा झाला. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून मनुष्यांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी परमेश्वराची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा पराकाष्ठेची होती. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 17. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 17. मोठी कलावंतीन व श्वापद यांचा साक्षात्कार. मोठी कलावंतीन व श्वापद यांचा साक्षात्कार. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 परमेश्वर दूतांपैकी एक जण येऊन मजबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये. म्हणजे बहुत जनांवर बसलेली मोठी कळवंतीन हिचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जार कर्म केले आणि तिच्या जार कर्मरूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे जन मस्त झाले. मग मी आत्म्याने संचारलेला असताना त्याने मला रानात नेले. तो परमेश्वर निंदात्मक नावांनी भरलेल्या 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली होती. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कळवंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढार्थक नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. परमेश्वर दूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोके व 10 शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद यांचं गुज मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिलं ते होते आणि नाही, ते अगाध कुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाही असे पृथ्वीवर राहणारे जन ते श्वापद होते नाही व येणार असे पाहून आश्चर्य करतील. हे ज्ञानी मनाचे काम आहे. ती 7 डोकी 7 डोंगर आहेत. त्यावर ती स्त्री बसली आहे आणि ती डोकी 7 राज्ये आहेत. त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही ते स्वतः 8वा राजा आहे. तो त्या सातांपासून झालेला आहे आणि तो नाशात जाणार आहे. जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राज्ये आहेत. त्यास अद्यापी राज्य मिळाले नाही, तरी त्यास श्वापदाबरोबर तासभर राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याचबरोबर आहेत तेही विजय मिळवतील. आणि तो मला म्हणाला, जेथे कळवंतीन बसली आहे तेथे जी जले तू पाहिली ती लोक, जनसमूह, राष्ट्रे, भाषा अशी आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कळवंतिनीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील. त्यांनी एक विचाराने वागून परमेश्वराची वचने पूर्ण होत तोपर्यंत आपले राज्य
श्वापदाला द्यावे, अशा इराद्याने कृती करण्याचे परमेश्वराने त्यांच्या मनात घातलं आहे. जी स्त्री तू पाहिली ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 18. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 18. मोठ्या नगरीचा अधःपात. मोठ्या नगरीचा अधःपात. त्यानंतर मी दुसऱ्या एका परमेश्वर दूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो मोठ्या उच्च वाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जारकर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विषयभोगास लागलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा. कारण तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहोचला आहे आणि तिच्या अधर्माची आठवण परमेश्वराने केली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्यालात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता. ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषयभोग घेतला त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणार देखील नाही. यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एकाच दिवशीच येतील आणि ती अग्नीने जाळून टाकली जाईल. कारण ज्याने तिचा न्यायनिवाडा केला तो प्रभू परमेश्वर सामर्थ्यवान आहे. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील. तेव्हा तिचकरता रडतील व ऊर बळवून घेतील. ते म्हणतील, अनर्थ, अनर्थ. बाबेल ही मोठी नगरी होती, ती बळकट नगरी होती. एका क्षणात तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे. पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रुपे, मौल्यवान रत्ने, मोते, तागांचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारचे सुगंधी काष्ठ, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अतिमौल्यवान काष्टांची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे, दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षरस, जैतुनाचे तेल, सापीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, दास व मनुष्यांचे जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. ज्या फळफळावळीची तुझ्या जीवाला चटक लागली आहे ती तुझपासून गेली आहे आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझपासून नाहीतसे झाले आहेत. ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील आणि म्हणतील, अनर्थ, अनर्थ. पहा, ही मोठी नगरी तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मौल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली नगरी. एका क्षणात ही इतकी संपत्ती ओसाड झाली. सर्व गलबतांचे मालक, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व प्रवासी आणि खलाशी व समुद्रावर निर्वाह करणारे सर्व दूर उभे राहिले आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून आक्रोश करीत म्हणाले, या मोठ्या नगरीसारखी कोणती नगरी आहे? त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करीत
व आक्रोश करीत म्हटले, अनर्थ, अनर्थ. जिच्या संपत्तीने समुद्रात गलबते बाळगणारे सर्व श्रीमंत झाले, ती मोठी नगरी गेली, गेली. ती एका क्षणात ओसाड झाली. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिचविषयी आनंद करा, कारण परमेश्वराने तिला दंड करून तुमचा न्यायनिवाडा केला आहे. नंतर एका बलवान परमेश्वर दूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात टाकताना म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व फिरून सापडणारच नाही. विनाकरी, गवई, पावा वाजविणारे व कर्णेकरी यांचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकून येणारच नाही. कोणत्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही आणि जात्याचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात यापुढे दिसणारच नाही आणि नवऱ्याचा व नवरीचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर थोर होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 19. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 19. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत, कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतनीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे. आपल्या दासाच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या परमेश्वराला दंडवत घालताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो त्याची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर जनांनो, अहो त्याच्या दासांनो, आमच्या परमेश्वराचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभू परमेश्वर याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही परमेश्वराची सत्य वचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून दंडवत घालणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझा आणि जे येशू विषयीची साक्ष पटवितात त्या तुझ्या बंधूंचा सोबतीचा दास आहे. दंडवत परमेश्वराला घाल. येशूविषयीची साक्ष संदेशाचे मर्म आहे. विजयशाली ख्रिस्त, विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढाई चालवितो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याज वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि परमेश्वराचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते.
स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करील आणि सर्व सत्ताधारी परमेश्वर त्याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तुडविल. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. त्याच्या शत्रूंचा नाश, त्याच्या शत्रूंचा नाश. नंतर मी एका परमेश्वर दूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्च वाणीने म्हणाला, या परमेश्वराच्या मोठ्या जेवणावळीस एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बळवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले आणि त्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणाऱ्या लोकास त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. ह्या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 20. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 20. 1000 वर्षे सैतानाला बांधून ठेवणे. 1000 वर्षे सैतानाला बांधून ठेवणे. नंतर मी एका परमेश्वर दूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अगाध कुपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळ दंड होता. त्याने दियाबल, जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर, त्यास धरले. 1000 वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाध कुपात टाकले आणि 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. नंतर मी आसने पाहिली. त्यावर कोणी बसले होते. त्यास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता त्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला दंडवत घातला नव्हता आणि त्यांच्या कपाळावर व त्यांच्या हातावर त्याची खून नव्हती. त्यांचे जीवात्मे पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होत तोपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट. सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला आपल्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील राष्ट्रे गोग व मागोस यास ठकवावयास, त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रियनगर वेढले. तेव्हा परमेश्वरापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहेत. तेथे त्यास रात्रंदिवस युगानयुगपर्यंत पीडा भोगावी लागेल. सर्वसामान्य पुनरुत्थान
व शेवटचा न्याय, सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्यास समुद्राने दिले. जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यास त्यांनी दिले. आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे परमेश्वराचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 21. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 21. नवे आकाश व नवी पृथ्वी, नवे आकाश व नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे यरुशलेम परमेश्वरापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नगरीप्रमाणे सजविलेले होते. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, परमेश्वराचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्याचबरोबर परमेश्वर आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि परमेश्वर स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व नवे करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वासनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले आहे. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी तान्हेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा परमेश्वर होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण आहे. स्वर्गीय यरुशलेम, स्वर्गीय यरुशलेम. नंतर शेवटल्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 परमेश्वर दूतापैकी एक परमेश्वर दूत येऊन मजबरोबर बोलला. तो म्हणाला, ये, नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री ती मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगर यरुशलेम परमेश्वरापासून स्वर्गातून उतरताना दिसले. त्याच्या ठाई परमेश्वराचे तेज होते. त्याची कांती अतिशय मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकासारखे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. त्याला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 परमेश्वर दूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगराच्या तटाला 12 पायांचे धोंडे होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे लिहिली होती. जो मजबरोबर बोलत होता त्याजवळ नगरांचे, त्याच्या वेशींचे व त्याच्या तटांचे मोजमाप घेण्यासाठी
सोन्याच्या बोरूचे माप होते. नंतर चौरस होते आणि जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती. त्याने नगराचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. त्याची लांबी व रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 144 हात भरले. मनुष्याचा हात म्हणजे परमेश्वर दूताचा हात. त्याचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगर शुद्ध काचेसारखे शुद्ध सोनेच होते. नगराच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा स्फटिक, चौथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लासना, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकीत, 12वा पद्मराग असे ते होते. 12वीशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वर व कोकरा हेच त्याचे मंदिर होत. नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही, कारण परमेश्वराच्या तेजाने ते प्रकाशित केले आहे. कोकरा त्याचा दीप आहे. राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. त्याच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा त्यामध्ये आणतील. त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम याचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 22. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 22. नंतर त्याने परमेश्वराच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. पुढे काहीही शापित असणार नाही, तर त्यामध्ये परमेश्वराचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्याच्या कपाळावर असेल. यापुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू परमेश्वर त्याजवर प्रकाश पाडतो आणि ते युगानयुग राज्य करतील. समाप्ती. समाप्ती. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वासनीय व सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा परमेश्वर जो प्रभू याने जे काही लवकर झाले पाहिजे ते आपल्या दासास कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा ते मला दाखविणाऱ्या परमेश्वर दूताला दंडवत घालण्यासाठी मी त्याच्या पायापुढे पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझा, तुझे बंधू संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे. दंडवत परमेश्वराला घाल. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. पवित्राचरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा,
मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. या गोष्टीविषयी तुम्हास साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवला आहे. मी दाविदाचा अंकुर व संतान, पहाटचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. तान्हेला येव आणि ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी बिनामूल्य घेओ. या पुस्तकातील भविष्यवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्यावर ह्या पुस्तकातील लिहिलेल्या पीडा परमेश्वर आणील. आणि जो कोणी या भविष्यवाणीच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून परमेश्वर काढून टाकेल. या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, हो, मी लवकर येतो. आमेन. प्रभू येशू ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनांबरोबर असो.